शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय। पहिलीच बातमी निघते जळगावमधून। जादा दराने कापूस बियाणे विक्री, डम्मी ग्राहक पाठवून पथकाने रंगेहात पकडलं। पुढले मोठे बातमी निघते खासदार ओमराजांच्या शेतातच चोरी, विद्युत पंपाच्या केबलवर चोरट्यांनी मारला डल्ला। पुढले मोठे बातमी निघते मान्सूनने दिला दगा, आता थेट जूनमध्ये भेटगाठ, तोपर्यंत उकाडा सहन करावा लागणार, हवामान विभागाचा अंदाज। पुढले मोठे बातमी निघताय आता बस झालं, पुरे झाल्या आचारसंहितेच्या बाता, शेतकऱ्यांकडेही जरा लक्ष द्या, शेतकऱ्यांनी सरकारला फटकारलं। पुढले मोठे बातमी निघताय मागच्या वर्षी 1000 पण यंदा 10,000 टँकर, सरकारचं दुष्काळाकडे लक्ष नाही, शरद पवारांची टीका। पुढले मोठे बातमी निघताय चंद्रपूर आणि गडचिरोलीत 5 दिवस येलो अलर्ट जारी, अवकाळीची शक्यता। पुढले मोठे बातमी निघताय वाशीमधून बाजार समित्यांमध्ये पावसामुळे शेतमालांचं नुकसान, शेतकरी अडचणीत। पुढले मोठे बातमी निघताय चंद्रपूरमधून गोडपिंपरी येथे 25 लाखाचं बोगस बियाणं जप्त। पुढली मोठी बातमी निघताय शेतकऱ्यांना गणेश चतुर्थी पावली, खरीपाच्या तोंडावर 75% पीक विमा होणार जमा। शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या। व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा। जय महाराष्ट्र।